पूजा होणार. पाषाण म्हणजे हे जे लाकूड आहे ह्याला म्हणतात पाषाट आणि याच्यामध्ये ते जे आपण आता ह्या पुडीमध्ये हे आणले 5 धात म्हणजे 5 छोटे छोटे महागणपती करशगंडा पूजनांत्य करिष्ये वक्रतुंड महाकाय सुफलफले सूर्य. जसं मी तुम्हाला म्हटलं इथे आपला नागोबा असेल. इथे आपण एक खिडकी काढली आहे आणि इथे आपला गणपती बसेल आणि इथे असणार आहे किचन. सो इथे सो हे गाईज गुड मॉर्निंग. बऱ्याच दिवसानंतर आपला ब्लॉग येतो निलेश वांबाडेकर यूट्यूब चॅनलवर. मी निलेश वांबाडेकर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. सकाळचे 9:15 झालेत आणि मी पुन्हा एकदा आलो आहे आपल्या गावी म्हणजेच कोकणातल्या कुडाळ तालुक्यातल्या तेरेसे वांबाड्या या गावी. सो आता आज आपल्या घराचं काम पुन्हा एकदा त्यासाठी झालं आहे, घराच्या कामासाठी. आणि बऱ्यापैकी आपल्या घराचं काम झालं आहे. थोडं बहुत काही राहिलं आहे तेच बघायला आता आलं आहे, ते कसं काय करायचं वगैरे पुढे. सो काल रात्री कोकण कन्या ट्रेन पकडली. तिकीट कन्फर्म नव्हती, 4वर आली वेटिंग लिस्ट. त्यानंतर मग जास्त नाही झाली पुढे आणि मग आता तेच जनरलने आलो. सीट भेटली काल ठाण्याला, वरची सीट. मला वाटतं याच्यामुळे जास्त इतकी गर्दी नव्हती, होती गर्दी बट एक्झाम्समुळे वगैरे. आणि मग सकाळी आता 8:15ला मी इथे उतरलो. मग कुडाळला गेलो, काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं. मग तिथून झारापला आलो बसनी. झारापूर आता रिक्षा करून इकडे. सो चला घरी जाऊया, आंघोळ करूया आणि बघूया आपल्या घराचं काम कसं काय. सो तत्पूर्वी आपला पुन्हा एकदा रस्ता गावचा घराचा दाखवतो मी तुम्हाला. बघू शकता हा आहे रस्ता आपल्या गावच्या घराचा जाणारा. आणि हे आपलं घर रेडी होत आहे असं वर इथे. चला. सो आत्ता जस्ट अशी घरी आल्यानंतर आंघोळ पाणी झाली, चहा नाश्ता वगैरे झाली आणि आत्ता आपण जस्ट थोडेसे नारळ काढतो आहे. म्हणजे याला अडसर म्हणतात आपल्याकडे. आता ते काढण्याचं कारण एक आहे, उद्या आपल्याकडे जी पूजा आहे त्याच्यासाठी आपल्याला पूजा म्हणजे जी छोटीशी काय पूजा होणार आहे आपलं म्हणजे कामाचं म्हणजे रूफ म्हणजेच छपराचं काम चालू होण्यापूर्वी त्यासाठी हे लागणार आहे. सो आता एक व्यक्ती आली आहे, ती आपल्या त्या झाडाचे नारळ आपल्याला काढून देईल. त्याला अडसर म्हणतात. सो बघू शकताय तुम्ही या झाडावर आता जे चढले आहेत ही आपली झाडं आहेत नारळाची. आता एक नारळ पाडला खाली. सो गाईज हे आपलं छोटीशी एक झोपडी टाईप आपण बांधलेली, जी मध्ये पावसाळ्यात आता जो परवा 2-3 दिवसापूर्वी अवकाळी पाऊस पडला त्याच्यामध्ये जरा नुकसान झालेलं. म्हणजे सगळं पाणी बिणी आतमध्ये आलेलं. परत एकदा दादानी पुन्हा एकदा ती व्यवस्थित बांधून काढली आहे. हे बघू शकता तुम्ही. हे अशी एक छोटासा फॅन इथे लावला आहे आणि हे असं केलेलं आहे. आणि इथे असं एक ते हिरवं कापड घातल्यावर जेणेकरून सावली वगैरे पडते. आणि मी आता तुम्हाला दाखवतो आपल्या घराचं बांधकाम कुठपर्यंत आलं आहे आणि कसं आलं आहे. सो हे बघू शकता, हे आपलं घर आणि ही आपली जुनी तुळस. आणि हे बघू शकता घराचं बांधकाम आपलं. आता मी तुम्हाला दाखवतो पूर्ण. बघायला गेलं तर ऑलमोस्ट म्हणजे घर उभं पूर्ण राहिलं आहे. आपण प्लास्टर यावेळी नाही करणार आहोत, प्लास्टर नंतर 1-2 वर्षांनी करणार आहोत. कारण सध्या आपला बजेट म्हणजे आपल्याला जेवढं शक्य होईल त्या बजेटमध्ये आपण करतो आहे. सो हे असं एकंदरीत घर आहे. 25x28 झालं आहे. पहिले 20x25 होतं आपलं, पण आता 25x28 झालं आहे. असं आडवं 25 आणि उभं 28. सो असं हे घर आपण करतो आहे. आणि तुम्ही बघू शकता हे असं घर आहे. सो मी आता तुम्हाला दाखवतो. एक मिनटं. सो इथून आतून आपण जाणार आहोत. पायऱ्या आपल्याला करायच्या ऑब्वियस. आता जस्ट हे आपण साधे चिरे लावलेत. ही जी फ्रेम लावली लाकडाची ती जुन्या लाकडाची लावली आहे. म्हणजे सागवानी लाकूड आहे, जे म्हणजे वर्षानुवर्ष टिकतं.
त्याचीच ती फ्रेम आहे. सो ती व्यवस्थित करून आपण लावली आहे आणि दाखवतो मी तुम्हाला आता आतमध्ये. सो आतमध्ये आल्यानंतर ही इतकी हाईट ठेवली आहे, जवळपास मला वाटतं ही ऑलमोस्ट 14 फूट वगैरे हाईट आहे. आणि हे आहे इथे समोर देवघर. एक मिनटं मी तुम्हाला दाखवतो झूम आउट करून. सो हे असं आहे देवघर. इथे समोर आपला गणपती बसेल, वर त्याच्या माटी असेल आणि राईट साईडला जे तुम्हाला दिसतंय इथे असेल नागोबा, म्हणजे नागपंचमीचा जे आपण पूजन करतो ते. आणि ही समोरची भिंत फ्रंट म्हणजे हा समोरचा एकंदरीत भाग आहे. म्हणजे इथे म्हणजे घरातून एंटर केल्यानंतर हा संपूर्ण भाग असेल. म्हणजे इथे आपलं भजन वगैरे आल्यानंतर इथे बसेल गणपती समोर. आणि त्याच्यानंतर मग आता पहिली रूम तुम्हाला दाखवतो मी. सो अगदी गणपतीच्या समोरच ही पहिली रूम आपण पाडली आहे. रूम लहान आहेत, 8 बाय 8च्या वगैरे रूम आहेत. जेमतेम एक छोटासा सिंगल बेड राहू शकेल त्यामुळे. सो ही पहिली रूम आहे. तुम्ही बघू शकता इथे कोबा केलेला आहे आणि ह्याला एक खिडकी केली आपण. सो हा असा झालेला आहे. म्हणजे मला असं वाटतं की एक माणूस इथे एक छोटासा बेड व्यवस्थित राहील असा. आणि ही समोर त्याला खिडकी आहे मोठीशी अशी. आणि हा असा एंट्रन्स आहे इथे. आणि ह्याला पोटमाळ्यासाठी आपण जागा केली आहे. म्हणजे याच्यावर आपण हे ठेवू शकतो, म्हणजे बार टाकले तर त्याच्यावर काय सामान ठेवायचं असेल तर इथे आपण सामान वगैरे ठेवू शकतो. पोटमाळ्यासाठी जागा केली आहे. रूम लहान असल्यामुळे आपण काही छोट्या मोठ्या चेंजेस केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता ही आपण एक रूम काढली आहे. त्याच्यानंतर दुसरी रूम ही आहे समोरची. ही एक आहे रूम. ही पण तेवढीच रूम आहे. तुम्ही बघू शकता ह्याला एक मागे इथे खिडकी आहे आणि ह्याला पण इथे असे इथे होल सोडलेले आहेत. म्हणजे इथे तुम्ही बार टाकून आपण तिथे ती पोटमाळ्यासाठी करू शकतो. सो याचा कोबा एक बाकी आहे. तो कोबा आता 2-3 दिवसात होईल. कोबा काही मोठी गोष्ट नाही, ती फटाफट होऊन जाईल. सो हे तुम्ही बघू शकता हे असं आहे. त्याच्यानंतर ही झाली दुसरी रूम. तुम्ही बघू शकता. आणि ही आहे इथे तिसरी रूम. सो ॲक्च्युली 3 रूम काढल्यात. एक माझ्यासाठी, एक आनंदासाठी आणि काकांसाठी. सो तुम्ही बघू शकता ही पण तेवढीच 8 बाय 8ची. आणि ह्याला पण 2 खिडक्या ठेवलेल्या, पण इकडची खिडकी बंद करायला सांगितली. एकच खिडकी इनफ आहे. आणि मग ही खिडकी इथे अशी बाहेर जाते या साईडला. आणि इथे आपण इथे एक डोअर ठेवला आहे बाहेर. म्हणजे बाहेरचे जे डोअर आहेत ते 2 आहेत आपले. इथून एक बाहेर जायला रस्ता आहे. हा तुम्ही बघू शकता. हा असा इथून बाहेर जातो रस्ता. इथून पण दाखवतो तुम्हाला मी. हा असा इथून बाहेर जातो रस्ता. ही खिडकी झाली. आणि तुम्ही इथून आतमध्ये आलात की हा असा डोअर झाला बाहेरचा. म्हणजे हा एक डोअर झाला. नंतर इथून आपण या 2 रूमच्या मधून हा एक रस्ता जातो. आणि हा रस्ता जातो तो समोर डायरेक्ट येतो संडास बाथरूम. हा आहे संडास म्हणजेच इंडियन टॉयलेट. आणि इथे येईल बाथरूम, म्हणजे आपलं आंघोळीसाठी वगैरे. इथे इंडियन टॉयलेट येणार आहे, कारण इंग्लिश टॉयलेट ठेवलं तर आपल्याला ॲक्च्युली पाणी, आपली सध्या काही विहीर वगैरे नाही आहे. विहीर वगैरे असेल तर आपण इंग्लिश टॉयलेट वगैरे बांधला असता. पण इन फ्युचर आपण बांधू शकतो, असं काय प्रॉब्लेम नाही पाण्याचा वगैरे सॉल्व झाल्यानंतर. सो इथे असणार आहे इंडियन टॉयलेट, हे बाथरूम. त्याच्यानंतर हा इथून बाहेर पडलं की ही इथे आली एक वळी म्हणता येईल, किंवा आपण याला स्टोर रूम म्हणता येईल. म्हणजे एक असा एक एक्स्ट्रा रूम काढला आपण. सो हा इथे आपण ती जुनी जाळी लावली आहे आधीच्या आपल्या घराची. आणि हा असणार आहे हा जवळपास मला वाटतं एक 10 बाय 15चा हा एक रूम झाला आहे, मोठा असा एक. हा ॲक्च्युली प्लॅनमध्ये नव्हताच हे. सो हे आपण एक्स्ट्रा नंतर वाढवलेलं आहे.
सो इथे आपण या रूमला कोबा नाही करणार. म्हणजे ही रूम कम्प्लिटली आपण फक्त मातीने शेणाने सारवणार आहोत. हे आणि बाहेरचं खळं या 2 गोष्टी. कारण इथे आपण ठेवणार आहोत चूल, म्हणजे जेणेकरून आपल्याला काही नॉनव्हेज वगैरे करायचं असेल किंवा आणखी काही गोष्टी असतील त्या आपण या रूममध्ये करणार आहोत इथे. आणि मग इथून बाहेर पडलं की हा एक एक्झिट डोर आहे म्हणजे बाहेरचा. सो इथून आपण बाहेर पडलो की हा आपला आहे जुना संडास, म्हणजे जुनं टॉयलेट. तर इथून सध्या आता हे आम्ही वापरतो. सो हे पण आम्ही ठेवणार आहोत, म्हणजे जेणेकरून उद्या माणसं वगैरे जेव्हा जास्त येतील घरामध्ये तर तेव्हा तो म्हणजे हा पण इथला वापरता येईल आपल्याला, प्लस हा वापरता येईल. सो ह्याची टाकी कंटिन्यू म्हणजे इथूनच मागे याच्या टाकी आहे ती म्हणजे या दोन्ही संडासला एकच टाकी राहील कॉमन. सो असं एकंदरीत आपलं आता घर झालेलं आहे. 25x28चं घर आहे. पहिलं आपलं 25x20चं घर होतं, म्हणजे जे आपण प्लॅन केलेलं. बट आत्ता ते बघू शकता तुम्ही 25x28 झालेलं आहे घर. सो घर आपलं पूर्ण झालेलं आहे. आता थोडंसं इथे प्लास्टरचं एक बाकी आहे, ते आज उद्यामध्ये होईल. आणि मग उद्या पूजा वगैरे झाली की मग आपलं चौपदरी याचं काम चालू होईल. म्हणजे पत्रे घालायचं, पत्रे आणि खळं हे मेन काम आहे. सो आय थिंक या महिन्याच्या एंडिंगपर्यंत, हा एप्रिल महिन्याची आजची 5 तारीख आहे. सो अजून एक 15 दिवस पकडा, म्हणजे 2 आठवडे. सो एप्रिलच्या 20-25 तारखेपर्यंत आपलं घर पूर्ण होईल. सो लेट्स होप. आणि खरंच खूप आनंद होतो हे घर बघताना, बांधताना. खूप काही आठवणी आहेत, खूप काही गोष्टी आहेत. सगळ्याच मला व्हिडिओवर बोलता येत नाही आहेत, बट स्टील म्हणजे खूप आनंद होतो आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं झालेलं आहे हे घर. छोटंसं टुमदार असं घर. सो बाकीच्या पण अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत. बट स्टील आता कोण नव्हतंच, सो मी म्हटलं एक आपल्या घराची झलक मी तुम्हाला दाखवतो. इथपर्यंत आलं आहे ते. सो हे बघू शकता तुम्ही, हे असं कम्प्लीट रेडी झालेलं आहे घर आत्तापर्यंत. आणि हो, या ही जी रूम आहे सेकंड रूम, त्याच्या बाजूलाच आपला हा जसं मी तुम्हाला म्हटलं इथे आपला नागोबा असेल. इथे आपण एक खिडकी काढली आहे आणि इथे आपला गणपती बसेल. आणि इथे असणार आहे किचन. सो इथे किचनचं काम बाकी आहे. इथे किचनची खिडकी आहे आणि हा पूर्ण असा या भिंतीला असा ओटा येईल. सो हे झालं आपलं किचन एवढं. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. मी निलेश. आज नेक्स्ट डे आहे, रविवार आहे. रविवारची सकाळ गावातून आपल्या कोकणातल्या होऊ शकता. मस्तपैकी सूर्य असा उगवलेल्या झाडाच्या मागे तुम्हाला दिसत असेल. आणि हे आपलं मध्ये घर आहे, घराचं बांधकाम. तर आज सो आत्ता ॲक्च्युली ना मी चाललो आहे जरा फुलं काढायला जास्वंदाचे. आपल्या इथे आहेत पण जरा अजून हवी आहेत, कारण आज पूजेला लागतील फुलं वगैरे. तर म्हटलं दादा म्हणाला तोपर्यंत थोडीशी फुलं काढून आण, मग तोपर्यंत पाणी म्हणजे तुला आंघोळीला पाणी गरम करायला ठेवतो. सो मी फुलं काढून आणतो. तोपर्यंत दादा थोडीशी रात्रीची भांडी घासून घ्यायला आणि मग नंतर मी फुलं काढून आणल्यानं आंघोळ करून मग आपल्याला रेडी आहे. कारण भटजी आय थिंक 9-10 वाजेपर्यंत येते. सो हे तुम्ही बघताय माझ्या मागे हे झाड आहे याचं कोकमाचं, जे रतांब्याचं. आणि मला या झाडाविषयी खूप आठवण आहे लहानपणी. काका की म्हणजे इथे आम्ही रतांबे वगैरे तोडायचो या झाडावर वगैरे. सो बघूया आपण फुलं. आणि ते करवंदाची झाड आहे, दाखवतो मी तुम्हाला 1 मिनटं. सो बघू शकता हे करवंद. करवंदाची झाड आहेत. आता मे महिन्यात ही पिकतील. ह्याला म्हणतात डोंगराची काळी महिना. सो मजा येईल सगळेजण आल्यानंतर हे करवंद खायला. हे बघा, जवळून दाखवतो. सो गाईज, हे आपलं जुनं देऊळ, म्हणजे आपलं जे पूर्वजांचं होतं, म्हणजे सगळ्यांचं एकत्र घर होतं त्यावेळेचं. आणि आत्ताच मी जस्ट पूजा वगैरे केली. सो बघू शकता इथे आपला जुन्या घरातला गणपती बसतो. सो आत्ताच जस्ट पूजा केली, अगरबत्ती लावली, दिवाबत्ती वगैरे केली. आणि आपल्या इथे पण म्हणजे समोर मी आपल्या तुळशीमध्ये जी जुनी तुळस आहे आता सध्या, तिथे अगरबत्ती लावली, पूजा केली, आंघोळ वगैरे झाली आपली.
आता मस्तपैकी चहा पिऊया गरम गरम. सकाळचे आय थिंक 9 वाजत आल्यात आणि मला वाटतं बटची 10-10:30पर्यंत येतील. तुम्ही बघू शकता ही तुळस बाबांनी बांधलेली, म्हणजे मी लहान असताना. हो या दोघे आल्यात. तुम्ही पण फुलं काढली? सो मी पण फुलं वगैरे काढली आहेत सगळे. हे बघा पिशवीमध्ये ठेव, पिशवीमध्ये ठेव. ती पण सकाळी ते काढली आहेत ना, त्याच्यामध्ये ठेवली आहेत. आणि आत्ता सकाळचा हा सगळा नजारा आहे. सो बघू शकता गावी आल्यानंतर देवपूजा करणं, तुळशीमध्ये अगरबत्ती लावणे, हा सगळा आणि नजारा एकदम अमेझिंग असतो. आणि या दोघी छोट्या आल्यात, त्यांनी समोरच्या घरात त्यांचं पण काम चालू आहे घराचं. सो त्यांच्याकडे पण आज पूजा आहे आपल्याबरोबरच. सो इथे सगळं असं एकंदरीत आपला हा आता सगळा सेटअप आहे असं म्हणू शकेन मी. अशी सुंदर अशी जास्वंदाची फुलं भेटलेली आहेत, तुम्हाला दाखवतो. आपल्याला या जास्वंदाच्या फुलांना जवळपास 30-40 रुपये द्यावे लागतात. सो मस्त अशी जास्वंदाची फुलं काढलेली आहेत, तर ही पूजेला वापरता येतील. आणि मग आपली पूजा संपन्न होईल. त्यानंतर बरीच आपली कामं आहेत दिवसभरात आणि मग नंतर संध्याकाळी आपल्याला निघायचं आहे. सो चला आता ही बाकीच्या कामासाठी आपण रेडी होऊया. सो गाईज फायनली सकाळचे 11 वाजत आलेत आणि आपली इकडे दुसरी पूजा होते. म्हणजे आपली पूजा ही दुसरी होते. इथे आता पाषाण पूजा होणार. पाषाण म्हणजे हे जे लाकूड आहे ह्याला म्हणतात पाषाण. आणि याच्यामध्ये ते जे आपण आता ह्या पुडीमध्ये हे आणले 5 धात म्हणजे 5 छोटे छोटे काय म्हणतात मोती टाईप आहेत ते आहेत आणि ते ह्याच्यामध्ये ठेवले जाते आणि मग ह्याची पूजन होईल आणि ते सगळं इथे वर बांधलं जाईल. सो आता आपण हे बघणार आहोत सगळं पूजेमध्ये पाषाण पूजन. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. आपण करतात ओम केशवाय नमः, नारायण नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुरतिकमाय नमः, धराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, नरोत्तमाय नमः, नागशुभाय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, श्रीकृष्णाय नमः. हे नाव काय तुमचं? निलेश बांबर्डे. हां आणि थोडा निलेश बेचाळी नाव श्री कुलस्वामी बनव वास्तू परिषदे नमः. यथांतो विचार पूजनांच्या आता एक एक फुल झाला. वक्रखंड महाकाय सूर्यकुंडी डेट काढा डेट काढा डेट काढता. सो फायनली आपली पूजा झाली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे हा जो नारळ आहे त्याला म्हणतात आणि वर इथे लाकडाला ते बांधलेलं आहे. सो असं असतं पाषाण. आणि म्हणजे हे मेन लाकूड असतं जे आपल्या वाशाला वगैरे जर आता हल्ली लाकडाची म्हणजे घरं फार कमी बांधतात. सो आपण लोखंडी बार वगैरे वापरणार म्हणून आता सध्या इथे ठेवलं आहे. आणि लोखंडी बार म्हणजे लावताना हे आपण काढणार, लोखंडी करताना आपण काढणार नाही. हां मग ते असंच वरच राहणार आणि मग तेव्हा हा नारळ काढला जाईल. सो ही एक पूजा असते परंपरा, ती आता आपण जस्ट कंप्लीट केली आहे. सो गाईज आता दुपारचा 1 वाजला आहे आणि आता शहाळा पितो. शहाळाचं पाणी प्यायला मस्त की 1 तांबे आणि हे नारळाचं आता खोबरं खात आहे. आता जेवायचं थोड्या वेळाने आणि आपल्याला 1-2 कामं आहेत ती करून 4:30-5ला निघायचं. 6:15ची आपली ट्रेन आहे. सो आपलं पूजा वगैरे आज व्यवस्थित झाली आणि आज पुन्हा संध्याकाळी निघायचं आहे मुंबईसाठी. गरम खूप होत आहे. सो चला शहाळा खाव्या, नंतर जेवायचं आहे आणि ही डाळ भात आणि मग आपल्याला निघायचं. आज रामनवमी आहे. चला. सो हे गाईज गुड इव्हनिंग. मी निलेश पुन्हा एकदा कुडाळ स्टेशनला तुम्ही बघू शकता आणि आता वाजले संध्याकाळचे 5:35 झालेत. जस्ट आलो आहे मी स्टेशनला. 6:15ची आपली गाडी आहे स्पेशल सुटणारी एनटीटी टर्मिनससाठी. आणि सोबत मी आंबे घेतलेत, विकतच घेतलेत बट 2 डझन घेतलेत 1000 रुपयाला. आणि बाकी काय सामान वगैरे होतं ते घेतलं आणि आता निघालो आहे आपण मुंबईसाठी. संडे, उद्यापासून पुन्हा ऑफिस. सो ब्लॉग इथे संपलेला नाही आहे अजून. आपल्या ट्रेनचा प्रवास आहे आपला मुंबईपर्यंत. सो तो पण पुढे कंटिन्यू बघत राहा. बरीच कामं आहेत आता मुंबईला गेल्यानंतर पण. सो ते तुम्हाला पुढे कळतीलच. सो स्टील ट्रिप कंटिन्यू.
सो गाईज आता 6:45 झालेत. गाडी ऑलरेडी अर्धा तास लेट आहे. तरी मला वाटतं 5च्या आधी पोचणार नाही. 5:30-6 होतील. आणि समोर आपला एक ट्रेन आहे, त्याच्यावर म्हणजे मालगाडी, त्याच्यावर ट्रक्स आहेत. आधी गोव्याला जाणारे वगैरे असतील. सो आता थोड्याच वेळात आपली ट्रेन येईल आणि मग आपण मुंबईसाठी प्रस्थान करू. सो फायनली ट्रेन आलेली आहे 6:55ला. सो गाईज आता संध्याकाळी 7:15 झाले आहेत आणि मी ट्रेनमध्ये बसलेली आहे. आपली सीट 39 S2 मध्ये स्लीपर सीट आहे. आणि आता आपण ऑलरेडी कणकवली क्रॉस केले. सो आता आपण चाललो आहे राजापूर साईडला, वैभववाडी सॉरी. सगळे स्टेशन घेणार आहे. ते आम्ही सकाळी 5चा टायमिंग आहे ठाण्याला. बघूया किती वाजता पोचते. सो फायनली रात्रीचे 9:15 झालेत आणि 10चा टायमिंग होता रत्नागिरीला, पण 9:15लाच गाडी आली. सो म्हणजे ऑन टाईम आहे गाडी. आता मी इथे खाईन तरी वडापाव वगैरे, कारण बिर्याणी मला ट्रेनमध्ये नाही आवडत. सो वडापाव आणि अजून काय असेल तर बघूया, ते खाऊया. पण भूक तर लागली, सो ते खाऊया आपण आणि मग आपला प्रवास कंटिन्यू राहील. हे तुम्हाला माहिती आहे रत्नागिरीला, बघा इथे हे रत्नागिरी कसं कळतं तुम्हाला? म्हणजे गावावरून येताना मुंबईकडे जाताना जेव्हा सुका मच्छीचा वास येतो तेव्हा. गाईज सकाळचे 5 वाजलेत आणि आपण आता दिव्याला पोचतो. म्हणजे दिव्याला थांबणार नाही गाडी, दिव्याला क्रॉसिंग होते. सो 5:30 वाजेपर्यंत आय थिंक 5:15ला आपण ठाण्याला पोचू. सो गाडी ऑन टाईम आहे, म्हणजे 15-20 मिनटं किंवा अर्धा तास लेट, तर ते फाईन आहे, म्हणजे ठीक आहे. सो ठाण्याला उतरून मग आपण पुन्हा ऐरोली आणि मग ऐरोलीवरून रिक्षाने घरी. सो असा एकंदर आपला प्रवास होणार आहे. सो चला, ठाणे आलं की आपल्याला उतरायचं आहे. फायनली आता आपण ठाणे स्टेशनला उतरलो आहे. सकाळचे 5:30 होत आलेत आणि आता इथून आपण ट्रेन पकडून जाऊ ऐरोलीला. सो चला लवकर हार्बर लाईनवरून आपल्याला ट्रेन पकडायची आहे.